आता पुढे आपण काय करणार आहोत की तो फ्लो लॅमिनार आहे का टर्बुलंट आहे असा प्रश्न विचारलेला आपल्याला. मग आपण त्यासाठी काय करणार आहे, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला मी वापरणार. तो रेनॉल्ड्स नंबरचे फॉर्म्युला आपल्याकडे वेगवेगळे आहेत. मी एक वेगळा फॉर्म्युला सांगतोय जो गिवन डेटा आहे त्याच्यावर. कसा बरं, व्हेलॉसिटी इंटू हायड्रोलिक रेडियस डिवाइड बाय कायनेमॅटिक विस्कोसिटीला असं दाखवतात या पद्धतीने आहे. तर व्हेलॉसिटी तर मी अगोदर शोधून ठेवलेली कशी, 1/n r⁴ s⁴ व्हेलॉसिटी आपली. आता ही व्हेलॉसिटी जर का तुम्ही फाइंड आउट करायला गेला त्याचा आन्सर किती बरं का व्हेलॉसिटीचा. तर व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायला गेला तर बघा 1/n ची व्हॅल्यू 0.018 आहे. ठीक आहे. नंतर जो आपण आर शोधला होता तो 0.375 होता, 2/3 इंटू एस जो होता 1/काय होता, तो 1/200⁻⁴ याला जर तुम्ही सॉल्व केला तर व्हेलॉसिटी जी येते ती येते जवळपास 2.043 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी आपण शोधून ठेवलेली आहे अगोदर. ठीक आहे. नंतर आरची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे. आर किती आहे, 0.375 मीटरमध्ये आर पण झाला. आणि हा जो न्यू असतो, न्यू म्हणजे कायनेमॅटिक विस्कोसिटी ऑफ वॉटर. कायनेमॅटिक विस्कोसिटी ऑफ वॉटरची कायनेमॅटिक विस्कोसिटी जर का तुम्ही बघायला गेला तर कायनेमॅटिक विस्कोसिटी असते वॉटरची 20 डिग्री सेल्सिअसला 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता एवढ्या डाटा तुमच्या डोक्यात घुसायला पाहिजे. बघू बरं का. आता चला रेनॉल्ड्स नंबर मी काढून बघतो. व्ही किती काढला तुम्ही, 2.043. आर किती आहे तुमच्याकडे, 0.375. आणि न्यू किती बोललो मी, 10⁻⁻6. सांगा बरं रेनॉल्ड्स नंबर किती येतो. हे बघा, ही कायनेमॅटिक विस्कोसिटीचं युनिट आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड. आणि इथं जर बघायला गेला तर वरचं पण मीटर स्क्वेअर पर सेकंड. याचा अर्थ रेनॉल्ड नंबरला युनिट राहत नाही. EN ची दाबून बघा, इतकी मोठी व्हॅल्यू नाही येणार त्याची, खूप मोठी व्हॅल्यू येते बघा, 766. परत अजून त्याच्यावरती 125 आहे. ही खूप मोठी व्हॅल्यू येते. ही 2000पेक्षा खूप जास्त मोठी. तर ठीक आहे, तर 2000पेक्षा सोडा, 4000पेक्षा पण खूप मोठी. आणि रेनॉल्ड नंबर जेव्हा 4000पेक्षा जास्त राहतो, ठीक आहे. आता ओपन चॅनल आहे ना, ओपन चॅनलमध्ये लिमिट 2000च राहतो. 2000पेक्षा जर का जास्त आलं तर काय आहे, ठीक आहे. तो रेनॉल्ड नंबर ग्रेटर दॅन 2000 द फ्लो इज टर्बुलंट. मला काय सांगायचं आता तुम्हाला इकडे साईडला लिहून दाखवते बघा. तुम्ही समजा हा फॉर्म्युला वापरला रेनॉल्ड्स नंबरचा, काय वापरला, V × R / न्यू. हा फॉर्म्युला वापरून जर का समजा रेनॉल्ड्स नंबर 500पेक्षा कमी आला असता तर तुम्ही बोलले असतात की तो फ्लो लॅमिनार आहे. जर हा जर का समजा ही रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 500 ते 2000च्या दरम्यान राहिली असती तर याला बोलतो आपण ट्रान्झिशन बोललो असतो. आणि रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू जर 2000पेक्षा जास्त राहिली असती बाळांनो त्याला आपण बोलतो टर्बुलंट फ्लो. काय बोलतो आपण याला, टर्बुलंट. मग आता हे उत्तर मी काढलं, उत्तर किती आलं, 2000पेक्षा जास्त आलं, ते टर्बुलंट फ्लो झाला आपला. तो हे दोन गोष्टी झाल्या. तिसऱ्याला जाऊ. आता तिसरं काय शोधायचं आपल्याला, क्रिटिकल डेप्थ. तो क्रिटिकल डेप्थ शोधायची आहे. क्रिटिकल डेप्थला बोलतो आपण YC. आणि YCचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. काय असतो, YC बराबर Q² / G⁻⁴ आठवतं. आपल्याकडे YCचा क्लिअर फॉर्म्युला आहे. बरं मग Qची व्हॅल्यू किती शोधली मी मागच्या पेजवर काढली, 1.02 Qची व्हॅल्यू होती. ठीक आहे. मग झालं होतं उदाहरण सॉल्व. तर बघा 1.02 / 9.81. Q काढला आहे ना 1.029. Gची व्हॅल्यू असते 9.81 1/3 करा आणि सांगा मला YC किती आला, क्रिटिकल डेप्थ किती आला, 0.47. तो 0.474 हा झाला आपला YC. जर YC आला तर पुढचं बघू आपण. आता पुढचं काय आपल्याकडे, आता चौथा, स्पेसिफिक एनर्जी अँड स्पेसिफिक फोर्स. स्पेसिफिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, E = Y + V²/2G. तुमच्याकडे सगळं आहे. Y म्हणजे साधी डेप्थ, क्रिटिकल डेप्थ नाही, ती साधी डेप्थ आहे. मग साधी डेप्थ किती होती बघा बरं इकडे, नॉर्मल डेप्थ किती होती, 0.5. किती होती, 0.5. मग ती वाली वापरा बरं का, क्रिटिकल का वापरू, 0.5. ठीक आहे. तो 0.5.